नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घनगुर्डे. दिनांक 15 ते 19 मे या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांचा दौरा करून आले. या दौऱ्यामध्ये त्यांचा पहिला थांबा होता युनायटेड अरब एमिरेट्स UAE मध्ये. त्या UAE मध्ये त्यांनी LPG संबंधी काही करार केले. भारताला LPG पुरवणाऱ्यांमध्ये UAE हा सगळ्यात मोठा पुरवठादार आहे. त्या व्यतिरिक्त तिथे त्या ठिकाणी आणखीन एक काम केलं. भारतामध्ये एक स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व प्रोग्राम एक आहे. या प्रोग्रामनुसार पेट्रोलियमचे मोठ्या प्रमाणावर साठा करण्याची व्यवस्था ही भारतानं निर्माण केलेली आहे. हा विचार, ही योजना अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या वेळेला याचा विचार झाला आणि त्यानुसार भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्याच्या जवळपास जमिनीमध्ये खोल खडकांमध्ये तेल साठे, पेट्रोलियम साठे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आणि त्या व्यवस्थेसाठी स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व लिमिटेड अशी एक कंपनी, सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली आणि याचं सगळं व्यवस्थापन ही स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड करते. या कंपनीचा अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्याशी करार झाला. या करारामुळे अबुधाबी किंवा UAE मध्ये निघणारं तेल, त्यांच्याकडे तेलाचं उत्पादन भरपूर होतं पण ते साठवण्याची त्यांच्याकडे व्यवस्था नाही. मग ते तेल भारतात येईल आणि भारतामध्ये ही जी स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व योजना जी केलेली आहे तिथे ते पेट्रोलियम ठेवलं जाईल. त्यातून भारताला पुढच्या काळात पेट्रोलियमची कमतरता भासणार नाही. आधी तर भासत नव्हतीच. आणि दुसरं असं की हे सगळं हॉर्मुझची समुद्रधुनी, ही हॉर्मुझची समुद्रधुनी बायपास करून हे सगळं पेट्रोल हे आपल्याकडे येईल. मग ते हॉर्मुझच्या समुद्रधुनीत इराणनी पेट्रोल थांबवून धरलं का, पेट्रोलचे येणारे टँकर्स थांबवले का, तो काळजीचा विषय राहणार नाही. हे सरळ हॉर्मुझच्या समुद्रधुनीला बाजूला ठेवून बायपास करून हे भारताकडे येणार आहे. तिथून ते 16 तारखेला गेले नेदरलँड्सला. नेदरलँड्समध्ये सेमी कंडक्टर लागणारी जी चिप आहे त्याचं प्रोडक्शन करणारी कंपनी आहे ASML. त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी, त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल वगैरे असं जे सगळं लागतं, काही कंपोनंट जे लागतात, भारताची टाटाची कंपनी, टाटा कंपनी आणि नेदरलँड्सची ASML यांच्यामध्ये हा MOU झाला. आपल्याकडे सेमी कंडक्टरचा विषय मागच्या सरकाराने थंड्या बस्त्यात ठेवला, पुढे येऊन दिला नाही. बाकीचे देश पुढे गेले. आता मोदी इथे आल्यानंतर मोदींनी हा सगळा सेमी कंडक्टरचा विषय हा जोरात पुढे न्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी हा टाटा आणि ASML नेदरलँडची कंपनी याच्यामधला करार हा खूप महत्त्वाचा आहे. तिथून 18 आणि 19 तारखेला ते स्वीडनला गेले आणि नॉर्वेला गेले. आधी ते नॉर्वेला गेले 18 तारखेला. 18 तारखेला नॉर्वेला त्यांनी जी बोलणी केली नॉर्वेचे पंतप्रधान आणि नॉर्वे सरकारबरोबर, त्याच्यामध्ये इस्रो आणि नॉर्वेजियन स्पेस एजन्सीमध्ये MOU झालेला आहे. नॉर्वेजियन स्पेस एजन्सी इस्रो व्हीनस ऑर्बिटर मिशन सुरू करत आहे. मग त्यांना अंतराळामध्ये आपले सॅटेलाईट सोडायचे आहेत आणि इस्रोची आता एवढी मोठी क्षमता आहे की एकाच वेळेला 100पेक्षा जास्त सॅटेलाईट्स इस्रोचे जे रॉकेट्स आहेत हे अंतराळात सोडून येऊ शकतं. त्यामुळे हा करार हा या 2 स्पेस एजन्सीमध्ये, नॉर्वेजियन स्पेस एजन्सी आणि इस्रोमध्ये झालेला आहे. त्या व्यतिरिक्त ते ऑस्लोमध्ये स्वीडनला तिथे नॉर्डिक देश
हा नॉर्वे देखील त्या नॉर्डिक देशातलाच एक देश आहे. 5 देशांचा समूह आहे तो. त्याच्यामध्ये डेन्मार्क, फिनलँड, आईसलँड, नॉर्वे आणि स्वीडन असे 5 देश आहेत. स्वीडनच्या ऑस्लोमध्ये ही बोलणी झाली. या बोलण्यांमध्ये रिन्युएबल एनर्जी, ऑफशोर विंड टेक्नॉलॉजी म्हणजे समुद्रात जे वारे वाहत असतात त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती, वीज निर्मिती असा तो विषय आहे. त्या संबंधामध्ये काही करार झाले. आणि ग्रीन शिपिंग म्हणजे ज्या नौकानयनामुळे पोल्युशन होणार नाही असं ग्रीन शिपिंग याविषयीची काही बोलणी आणि करार हे 18 आणि 19ला झाले. तिथून 20 तारखेला ते इटलीला आले. इटलीमध्ये त्यांनी काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, व्यापार वगैरे, विज्ञान वगैरे या बाबतीत, त्याच्यामध्ये सुद्धा इटालियन स्पेस एजन्सी आणि इस्रोमध्ये काही करार झालेले आहेत. भारताची इनोव्हेट म्हणून एक योजना आहे. इटली हे AI क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलेलं आहे. मागच्या फेब्रुवारीमध्ये आपल्या देशामध्ये AI समिट झाली. त्या समिटच्या वेळेला सुद्धा अनेक विषय चर्चेला आले गेले, काही करार झाले. त्याचाच फॉलोअप म्हणून मोदीजी हे इटलीला गेले होते. इटलीला जाण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे IMEC, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर असं त्याचं संपूर्ण नाव आहे. याच्यामधून भारतातून निघालेला माल युरोपमध्ये इटलीपर्यंत कसा जाईल. मग त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये भारतापासून ते पर्शियन गल्फपर्यंत समुद्रमार्गे हा माल जाणार आहे. आपल्याला हे माहिती आहे की भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जसं न्हावाशेवा बंदर आहे तसंच वाढवणचं एक मोठं बंदर बनवण्याचं काम सुरू आहे. आणि ते एक जगातलं सगळ्यात मोठ्या बंदरांपैकी ते असणार आहे. एका वेळेला काही हजार टन माल वगैरे हे घेऊन जाऊ शकेल एवढी मोठी जहाजं ही त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी त्या बंदरामध्ये उभी राहू शकतील एवढं मोठं हे बंदर व्हायचं आहे. आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये समुद्रमार्गे भारत ते पर्शियन गल्फ, तिथून पुढे UAE, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि इस्रायलमध्ये भूमार्गावरून रेल्वे किंवा रस्त्याने ते मेडिटेरेनियन समुद्रापर्यंत भूमार्ग, भूमध्य सागर आणि भूमध्य सागरातून पुन्हा सागर मार्गाने इटली आणि इटलीहून पुढे पुन्हा भूमार्गाने फ्रान्स, जर्मनी वगैरे इतर युरोपियन देशांमध्ये भारताचा माल जाऊ शकतो. आता हे करण्याची 2 कारणं आहेत. एक तर सुएझ कॅनलमध्ये गेलं तर ग्रीन गॅसेस याचं एमिशन जास्त होतं म्हणून हे पर्शियन गल्फपर्यंत जातील, तिथून भूमार्गे जातील. मग भूमार्गाने जे जाणार आहे त्याच्यामध्ये UAE, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि इस्रायल या 4 देशांचा व्यापारसुद्धा या माध्यमातून होऊ शकतो. आणि इटलीमध्ये जाऊन माल उतरला की तिथून पुढच्या देशांमध्ये सुद्धा माल जाऊ शकतो. असं भारतीय व्यापार हा सागरी मार्गाने आणि भूमार्गाने गल्फ कंट्रीज आणि युरोपियन देशांमध्ये हा माल जाऊ शकतो. आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या देशात सिल्क रूट होता, ग्रँड ट्रंक रोड होता आणि आत्तासुद्धा चीननी जर्मनीपर्यंत रशिया वगैरे मार्गाने भूमार्गाने ने-आण करण्यासाठी कॉरिडॉर्स केलेले आहेत. आपणही हा एक कॉरिडॉर करतो आहोत आणि त्यातला इटली हा एक फार मोठा टप्पा आहे. युनायटेड अरब एमिरेट्स हा एक फार मोठा टप्पा आहे. युनायटेड अरब एमिरेट्सच्या त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी त्याची चर्चा केली, इटलीमध्ये देखील त्यांनी चर्चा केली आणि या सगळ्या कामांसाठी ते 5 देशाच्या दौऱ्यावर गेले होते. पण आपल्याकडे म्हणतात ना की चांगलं ते दिसत नाही, मग कोणाला चॉकलेटं दिली का, आणखीन मग ती एक पत्रकार तिच्या नाही त्या प्रश्नांना उत्तरं का नाही दिली, ते मोदी प्रेस कॉन्फरन्सच का घेते. म्हणजे मुख्य विषय राहिला बाजूला आणि हे फुटकळ विषय हे आपल्याकडच्या प्रेसला, मीडियाला आणि समाज माध्यमांना लागलेली सवय आहे. पण एवढ्या मोठ्या दौऱ्यामध्ये नेमकं काय झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता फार कमी लोकांना असते. ज्यांना ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे अशांच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे.
या व्हिडिओ संबंधी आपल्याला काय वाटतं तो अभिप्राय यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलचं सबस्क्राईब व्हा ही नम्र विनंती.